पोलिसांनी थांबवून ठेवला, इथं बसवून ठेवला त्याला बोगस मतदार म्हणून. इलेक्शन कमिशनला पण हे देऊन द्यायला पाहिजे दादा. देऊ ना, आता ते सर्व पॅक्स करतो. ज्यावेळेस ही घटना घडली ना त्यावेळेस आता तिची सिच्युएशन, आता आम्ही तर ठाण्यामध्ये तुमची तपासाचं काम आहे. पण ज्यांनी आणलं ना त्यांनी त्याच्या काय प्रोसिजर तुम्हाला सांगितलं का? वरिष्ठांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. वरिष्ठ आता वरिष्ठांचा आता वरिष्ठ जे चौकशी करेल, आता निवडणूक तो खरं बोगस वोटर आहे किंवा नाही ते चौकशी. आणि आम्ही कंप्लेंट करतोय, हे प्रूफ आणलेलं आहे. बोगस बोगस काय लावलं तेवढ्यासाठी ते पण आणलंय. आपल्याकडे कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्याला मतदान करून घ्यावं लागेल ना. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. दाखवा, याला मारलं होतं रे. शांत तेच होतं आम्ही येणार आहे. कशासाठी वेळ लावता मला हे समजत नाही. साहेब येतील तेव्हा काय होईल? हो, त्याला मतदान विचारूनच तुम्ही सर्व करा. म्हणजे आतापर्यंत त्याच्या प्रॉपरली काम करा. कंप्लेंट का बरं घेतली? भाऊ साहेब आल्यावर साहेबनी केली कंप्लेंट. काय लावलं? कंप्लेंट घेतली त्यानं कायम. मग दिली अल्पाई नको. आज एवढा घाबरणार नाही. आपण बोगस पाठवलेच नाही, बाबू बोगस आणलाच नाही होता कोणी. तर काय संबंध काय करतो आपला यार? बोगस मतदार राहू शकत नाही म्हटलं कोणी. चाळीसगाव म्हटलं त्याचेच पोर आणले होते, त्यानं उलट त्यानं नाटक केलं का? मला असं वाटत होतं झालं. याच्यावरून काहीतरी टणक वस्तूने मारहाण केली, डोक्यात मारलं. तर यांची जी फिर्याद आपण घेऊ. त्यांचं म्हणणं की वा मला याला मतदान करायला द्यायचं असं त्यांचं म्हणणं. नाही, आता तुम्ही त्याला उचललं ना, सॉरी टू इंटरप्ट, तुम्ही तेव्हा व्हेरीफाय केलं का बोगस आहे का रिअली की नाही? प्रोव्हिजन आहे ना, भूत आहे ना सर्व आहे. बोगस म्हटला त्याला. तुम्ही का उचलला त्याला? सर्वात बेसिक पहिला महत्वाचा मुद्दा आमचा असा की त्याला तुम्ही बोगस कोणत्या हिशोबाने म्हटला. हा बस बेसिक उचला. आम्हाला ते सांगा. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? आणि त्याला बुथवर कमरात लात मारताय. तो व्हिडिओ पास आहे. म्हणजे तो बंगाली आडनाव होतं म्हणून त्याला मारहाण झाली ना. म्हणजे मी म्हणून त्याला मारहाण झाली. उचलणारे कॉन्स्टेबल कोण आहे त्यांची नाव पाहिजे. कॉन्स्टेबलचे नाव पाहिजे. आम्हाला डिटेल पाहिजे सर्वे. आणि त्यांची नावं घ्या फिर्यादीत. आम्ही देतो. मारहाण का केली म्हणून मारहाण झालेली आहे. निवडणूक होती, शांततेत पार पडावी म्हणून खूप संयम ठेवला. सर्व मीडियाला विचारायचं काम होतं, काम केलेलं नाही मी. त्याला उलट उत्तर तिथंच दिलं असतं साहेब आम्ही. तक्रार का नोंद होत नाही आता? अरे ते समजत नाही मीडिया. मी एक तुम्हाला सांगतो, तो फिर्याद द्यायला आलेला होता. 2 तास इथं बसला. शेवटी उगून तो चालला गेला दवाखान्यामध्ये. हे पहा, मला म्हणणं आहे तुम्ही कशा याच्यावरती काम करताय मला माहिती नाही. आता या बोऱ्याला जेव्हाचं बसून ठेवलंय, डिपार्टमेंटचं काम होतं. तुझं काय काम आहे? तुझं काय नाव आहे? तुझं काय करत होता? तू खरंच बोगस आहे का? आतापर्यंत त्याला इथं बसवायचा अधिकारच नव्हता. मतदान संपलं तरी तो आला नाही. म्हणून मी इथं आल्यावर कळालं की हा मुलगा आहे, ओरिजिनल मतदार आहे आणि त्याच्यावरती कारवाई झाली आहे. म्हणजे हे डिपार्टमेंट बी करतं काय आपलं? त्याच्यासाठी बसवलं. माझं म्हणणं आहे, पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तुम्हाला कशासाठी दिलं ताब्यात? बोगस आहे का ओरिजिनल आहे? आता याची जी पडताळणी आहे आपले निवडणूक निर्णय अधिकारी कधी करतील ते? तुम्ही आतापर्यंत त्याचं का नाही काहीच कारवाई केली? त्याचा मतदानाचा अधिकार बी हिसकवला. तुम्ही इथं बसून ठेवला नसता तर मतदान करू शकला असता. आता हे आता वरिष्ठांचा वरिष्ठांना बोलवा तुम्ही. येत आहे ना, तेच सांगतो, येत आहे ना वरिष्ठ येत आहे.
म्हणजे अशीच दहशत लावली सालीच्या कधीची. त्याचं मतदान करून घ्या आता, त्याचं मतदान बी करून घ्या. एक मतदान हे आता आमचं हात होईल त्याचं मतदान करून घ्या, त्याचं मतदान करून घ्या बरं का भाऊ, फायदा आहे मतदान करून घ्या त्याचं. हे घ्या त्याचं मतदार यादीतलं नाव, हे त्याच्या मतदार यादी मोठं करून आणलेलं आहे. त्यांनी चेक केलं किती कॉप्या पाहिजे तुम्हाला? काय? याची तक्रार घेतली गेली नाही, एवढं माझ्यावर डोक्यावर मारल्यावर. अरे एक न्यूज चॅनल वाला तर भुसावळचे न्यूज 18 मला वाटतं ते कोणतं हे आहेत हा नाही भुसावळचे, त्यांचाही मोबाईल धरून घेतलेला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.